नमस्कार शेतकरी मित्रांनो, निवडणूक लागला. आता कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आणि त्यासाठी कोण पंतप्रधान व्हायला हवं या संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, राहुल गांधी यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जर आम्ही प्रस्थापित आमचा पंतप्रधान झाला, आमचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. त्यानंतर शेतकऱ्यांचा जो हमीभाव राहतो तो देखील आम्ही रास्त भाव देऊ. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या निवडणुकीच्या निकालानंतर 4 तारखेच्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दाखवून दिलं का कितीही दिग्गज मोठा नेता असला, कितीही मोठा कॅबिनेट मंत्री असला तरी त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांना जर पीक विमा हा वेळेत मिळाला नाही, जर शेतकऱ्यांना जर दुष्काळी मदत ही वेळेत मिळाली नाही, जर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, जर शेतकऱ्यांच्या उपयोगी हे जर सरकार नसेल तर त्या सरकारला पाडण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये आहे. हे आज स्पष्ट झालेले आहे. कांदा उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकतो, कापूस उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकते, सोयाबीन उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकते, धान उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकते, हरभरा उत्पादक शेतकरी हे सरकार पाडू शकते. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांनी प्रस्थापित पंतप्रधान मोदीजी 405ची घोषणा हे जमिनीवर आणून ठेपली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांमुळे. शेतकऱ्यांना ठरवलं तर कोणत्याही दिग्गज नेत्यांना व कोणत्याही सरकारला पाडू शकते, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर शेतकऱ्यांना मोठा हा फायदा होणार आहे भरपूर. कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा हा 2019 पासून हा रखडला गेलेला आहे. 2016ची कर्जमाफी झाली पण त्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळाली नाही. कारण तांत्रिक अटी व यांच्या जाचक अटीमुळे शेतकरी हा नेहमी भरडला जात होता. त्यामुळे जर राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान झाले, यांची जर सत्ता जर आता निर्माण झाली तर आपल्या शेतकऱ्यांचं भलं होईल आणि कुठंतरी पीक विम्याची रक्कम ही तात्काळ करेल आणि कर्जमाफीचा महत्त्वाचा मुद्दा जे काही त्यांनी घोषणा केली होती त्यामुळे कर्जमाफी मिळणे हा अनिवार्य राहणार आहे. पण जर सरकार जर नरेंद्र मोदीचं झालं, पंतप्रधान जर तिसऱ्यांदा ते झाले तर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण त्यांचा 2016 पासूनच्या काळामध्ये असलेली कर्जमाफी योजना अद्यापही 6 ते 6,56,56,000 शेतकरी त्या कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यामध्ये 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी ही दिली गेली होती आणि उर्वरित वरचे जे पैसे होते ते भरावे लागत होते. त्यानंतर सत्ता पलट झाली, तेव्हा 2016मध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यानंतर सत्ता पलट झाली, उद्धव ठाकरे यांची सत्ता आली. उद्धव ठाकरे 2019 नंतर शपथविधी घेतली त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली होती. पण त्यामध्ये काही काळानंतरच त्यांची सत्ता देखील पलट झाली. यांच्या सत्तेच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हे रखडली गेलेली आहे. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, आता राहुल गांधीचं पंतप्रधान होणे हे खूप मोठं महत्त्वाचं आहे. कारण ते जर पंतप्रधान झाले तर आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सुलभ हा रस्ता हा खुला होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी हे मिळणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की भाषणामध्ये आम्ही एकदा नाही तर अनेकदा आपण कर्जमाफी देऊ. कारण शेतकऱ्यांचं कष्ट करायचं गोरगरीब लेकराचं हे सरकार आहे आणि प्रत्येक महिलेला वर्षाला 1 लाख रुपये हे त्यांच्या खात्यात देऊ. अंगणवाडी सेविका असेल व आशा वर्कर असेल त्यांना त्यांचे जे पगार आहे ते आपण दुप्पट करू असं देखील त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं. पण महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे तो म्हणजे कर्जमाफीचा. कर्जमाफी हे मिळण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जर झाले तर आपल्याला कोणतीही आशा राहणार नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. पण राहुल गांधी जर प्रस्तावित पंतप्रधान झाले, त्यांनी जर शपथविधी घेतली आणि सरकार जर स्थापन झालं
तर त्यांच्या नेतृत्वामध्ये येत्या काही काळातच आपल्याला कर्जमाफीचा मुद्दा हा बघायला मिळेल व प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण शेती संबंधित आपण माहिती घेऊन येत असतो. तोपर्यंत धन्यवाद.